बाळासाहेबांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी. मृत्यूनंतर 14 वर्षांनी का तापलं राजकारण. कदमांच्या आरोपांना परबांचं सडेतोड उत्तर. 2 दिवस शिवसेना प्रमुखांच्या बॉडीचा छळ उद्धवजींनी केला ते पुन्हा मी आता जवाहरलाल नेहरू त्याची सीबीआय चौकशी लावा अशी मागणी मी लेखी करणार आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर 13 वर्षांनी पुन्हा एकदा त्यांच्या मृत्यूवरून वादळ उठलंय. बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूनंतर 2 दिवस त्यांचं पार्थिव मातोश्रीत ठेवल्याचा आणि त्यांच्या बोटाचे ठसे घेतल्याचा आरोप रामदास कदमांनी केला आणि नव्या वादाला तोंड फुटलं. मात्र हा आरोप फेटाळून लावतानाच ठाकरे सेनेच्या अनिल परबांनी रामदास कदमांना कोर्टात खेचण्याचा इशारा दिलाय. 2 दिवस शिवसेना प्रमुखांच्या बॉडीचा छळ उद्धवजींनी केला हे पुन्हा मी आता जवाहरलालने बोलतोय. खूप जवाहरलालने बोलतोय. होऊन जाऊ दे एकदा. उद्धवजींची आणि माझी नाकोटीस होऊन जाऊ देत. दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ देत. आणि रामदास कदम आज जे सांगतायत की नार्कोटेक्स करा, माझी नार्कोटेक्स करा, आमचं म्हणणं असं आहे की ही नार्कोटेक्स झालीच पाहिजे. या नार्कोटेक्समधनं सत्य काय ते बाहेर आलंच पाहिजे. जो रामदास कदम यांनी खोटे आरोप केलेले आहेत याच्यावरती मी स्वतः रामदास कदम यांच्यावरती अब्रू नुकसानीचा दावा दाखल करत आहे. खरं तर दसरा मेळाव्यात बोलताना रामदास कदमांनी बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या मृतदेहाचा छळ केला असा गंभीर आरोप केला. एवढंच नव्हे तर बाळासाहेब ठाकरेंच्या बोटाचे ठसे कशासाठी घेतले होते याची सीबीआय चौकशी करण्याची मागणीच रामदास कदमांनी केली. बाळासाहेबांच्या बाबतीमध्ये 2 दिवस त्यांची बॉडी ठेवली होती का याबाबत मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांना भेटून याची सीबीआय चौकशी लावा अशी मागणी मी लेखी आता करणार आहे. तर दुसरीकडे रामदास कदमांचा गद्दार आणि नमखराम असा उल्लेख करत उद्धव ठाकरेंनी जोरदार पलटवार केलाय. मी गद्दार आणि नमखरामाला उत्तर देत नाही. तो माणूस गद्दार आणि नमखराम आहे. त्या नमखरामाला मी उत्तर देत नाही आणि देण्याची मला गरज नाही. कारण ठाकरे म्हणजे काय आहे हे अख्खा महाराष्ट्र आणि अख्खा देश ओळखतो. महापालिका निवडणुकांच्या आधीच देशातील सर्वात महत्त्वाचे नेते राहिलेल्या बाळासाहेबांच्या मृत्यूवरून राजकारण सुरू झालं. आजवर आपल्या महाराष्ट्राला सुसंस्कृत राजकारणाची परंपरा होती आणि याच आपल्या महाराष्ट्रात निवडणुकांमध्ये तर आरोप प्रत्यारोपांची राळ उठवत एकमेकांना नामोहरम केलं जायचं. मात्र आजवर न गाठलेली निच्चांकी पातळी सध्या राजकीय पुढाऱ्यांनी राजकारणासाठी गाठली आहे असं म्हटलं तर अजिबात चुकीचं ठरणार नाही. वैदेही काणेकर सह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.